मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 20 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा भाग त्यांनी खूप मस्त दाखवलाय आणि आता प्रियाने मानसी आणि अर्जुनला टार्गेट केलंय. याचा प्रोमो पण आलाय नवीन. अर्जुनवर प्राणघातक हल्ला होणार आहे आणि सायलीची केस आता कोण लढणार आहे त्यासाठी बघत राहा. ठरलं तर मग आज तुम्हाला अंदाज सांगते एपिसोडच्या शेवटी. तर सुरुवातीला त्यांनी पुन्हा एकदा इन्स्पेक्टर सावंत, अर्जुन आणि चैतन्य सायलीचं बोलणं ऐकवलंय. सायली चैतन्याला विचारते, भाऊजी त्या गाडीबद्दल काही कळलं का? यांनी नंबर सांगितला होता ना तुम्हाला? चैतन्य म्हणतो, नाही ना वहिनी, ती नंबर प्लेटच फेक होती. अर्जुन म्हणतो, त्या व्हॅन बद्दल आपल्याला काही कळलं असतं ना तर बरीच मदत झाली असती. आणि सायली म्हणते, मला तर वाटलं होतं व्हॅन आणि पेनड्राईव्ह आपल्याला मुलींपर्यंत पोहोचवतील. अजून तर आपल्या हाताला काहीच लागत नाहीये. अर्जुन म्हणत असतो, पेनड्राईव्ह मधले कोड्स आहेत ना, बघू बघू. चैतन्य तो मोबाईल बघू आणि त्याने मोबाईलमध्ये ते कोड वगैरे चेक केले. अर्जुन जरा विचार करतो ते कोड बघून आणि म्हणतो, कसले कोड असतील हे? चैतन्य, तुला काही क्लिक होतंय का रे? चैतन्य म्हणतो, नाही ना यार अर्जुन, काही कळत नाहीये. काय अर्थ असतील रे या सगळ्याचे? अर्जुन म्हणतो, कळत नाहीये, पण एकदा का हा कोड क्रॅक झाला ना की मग आपण त्या लोकेशन पर्यंत पोहोचू, मग जाऊ शकू आपण तिकडे. सायली म्हणते, आपण तिथे आधी जाऊन यायला काय हरकत आहे? म्हणजे त्यात काही गोष्टींचा सुगावा मिळाला तर? असं नको व्हायला की हा कोड क्रॅक होईपर्यंत आपल्याला शोधाशोध करायला उशीर होईल मुलींची. अर्जुन म्हणतो, चला मग आपण त्या लोकेशनवर जाऊया. आता हे चौघच्या चौघ त्या लोकेशनवर जातात आणि तिथली दृश्य ना जरा अंधारातली आहे. श्वेता आता वैतागून गेली आहे, कारण तिला काहीच माहिती मिळत नसते. ती गोलूशी बडबडत असते बरं का. काय यार, एवढी शोधाशोध करून पण त्या अर्जुन सायलीचा पुढचा प्लॅन कळत नाहीये. बघू तुझ्या आईकडनं काही कळतं का? तेवढ्यात अस्मिता येते बरं का तिथे आणि अस्मिता म्हणते, अगं बघ सापडले श्वेता, सायलीकडेच होते नवीन डायपर, मी विसरलेच ग घ्यायचे. श्वेता म्हणते, सायली ताई आराम करत असेल ना? अस्मिता ताई, तुम्ही डायपर घ्यायला गेल्यावर डिस्टर्ब झालं का तिला? अस्मिता म्हणते, अगं नाही अर्जुन, ती चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत पण आहेत, ते चौघ जण काहीतरी सिरियसली बोलताय. श्वेता आता गोलूला देते अस्मिता जवळ आणि म्हणते, मी जरा कुसुमताईला फोन करते, जरा घेता का? गोलूला कुसुमताईचा फोन आला ना, ती विचारत होती काही कळलं का म्हणून मुलींबद्दल. अस्मिता म्हणते, अगं श्वेता, तिला सांग बरं अर्जुनच्या हाताला काहीतरी लागलंय म्हणून. आणि या श्वेताला कळतं पेनड्राईव्ह बद्दल. श्वेता म्हणते, काका काय लागलं अस्मिताताई हाती? अस्मिता म्हणते, अगं पेनड्राईव्ह सापडला म्हणे अर्जुनला आणि त्यात माहिती आहे कसली तरी. श्वेताला आता आठवतं की सचिनने तिला सांगितलं होतं की पेनड्राईव्ह बद्दल तुला काही कळलं तर लक्ष ठेव. श्वेता पुढे प्रश्न विचारते लगेच अस्मिताला, मग अस्मिता ताई शोध लागला का हो मुलींचा? अस्मिता म्हणते, नाही ग, ते काही मला माहिती नाही ग, म्हणजे पुढे ते काय इन्व्हेस्टिगेट करताय. मी डायपरच्या शोधात होते ना. आणि मुलींबद्दलची काळजी तुझी कळते ग श्वेता. तू, मधुभाऊ, कुसुमताई सगळेच खूप अस्वस्थ आहात ना. पण तू एक काम कर ना श्वेता, सायली जागी झाली ना की तू तिच्याशी बोल, तू तिला विचार, हा, ती तुला सगळं व्यवस्थित सांगेल. आता श्वेता मनात विचार करते, अर्जुनला नक्कीच सचिनचा पेनड्राईव्ह सापडला असणार, म्हणजे अर्जुन आणि सायली त्या मुलींपर्यंत पोहोचणार. तर मंडळी, प्रियाने आता असला काहीतरी प्लॅन केलाय जेणेकरून अर्जुन मानसीपर्यंत पोहोचेल. मानसीपर्यंत अर्जुन पोहोचल्यानंतर अर्जुनवर प्राणघातक हल्ला होणार आहे आणि त्यात अर्जुन गंभीर जखमी होणार आहे. बरं प्रेक्षकांनो, बापरे, तो कालचा प्रोमो पाहून माझ्या अंगावर काटा आला. प्रिया फारच डोक्यावर पडल्यासारखी वागतीये बरं का. आपण या मालिकेतल्या पात्राबद्दल बोलतोय. अर्जुन, सायली, चैतन्य सावंत चौघे जण पोहोचलेत त्या लोकेशनवर जिथे पेनड्राईव्ह मध्ये त्यांना मिळालंय ना. त्या पेनड्राईव्ह मधलं लोकेशन आहे. तिथे गेल्यावर तिथे कोणीच दिसत नाही आणि पडकी जागा आहे. आता इकडे तिकडे शोधाशोध करतात ते. अर्जुन म्हणतो, इथे तर कोणीच दिसत नाहीये. चैतन्य म्हणतो, इथे कोणी दिसत नाहीये रे अर्जुन, इथे ठेवलं असेल मुलींना. अर्जुन म्हणतो, आणखीन एक लोकेशन होतं ना पेनड्राईव्ह मध्ये, आपण ते चेक करूयात. आता हे पुन्हा पुढच्या लोकेशनला गेले. ते तेवढ्याच श्वेताने सचिनला आणि राकेशला फोन केलाय बरं का. या सीन मध्ये आपण बघतोय सचिन म्हणतो, अगं पण तो पेनड्राईव्ह अर्जुनला कुठे सापडला? श्वेता म्हणते, ते सगळं मला काही माहिती नाहीये बरं का, पण आता मला एवढंच फक्त कळलंय की त्या दोघांना पेनड्राईव्ह सापडलाय सचिन, आणि त्यातला सगळा डेटा त्यांनी रिट्रीव्ह केलाय. आणि हो, प्रतिमाशी पण बोलले म्हणे ते, तिला विचारत होते की हा पेनड्राईव्ह रविराजचा आहे का वगैरे, एवढंच कळलंय मला. प्रिया पण कॉन्फरन्सवर आहे बरं का, फोनवर, आणि ती आता ओरडत असते, सगळं चुकतंय, सगळं चुकतंय. राकेश म्हणत असतो, मग आता काय करायचं प्रिया? प्रिया लगेच पुढचा प्लॅन आखते आणि मग अर्जुन सायलीचा सीन आपल्याला दाखवण्यात येतो. इथे जरा थरार रंगवलाय त्यांनी मंडळी. सायली आणि अर्जुन आता इकडे तिकडे शोधाशोध करतात. खूप अंधार आहे इथे, आता त्यांना काही सापडे ना. सावंत म्हणतात, त्या पेनड्राईव्ह मधलं दुसरं लोकेशन हेच दिसतंय. अर्जुन म्हणतो, खूप महिन्यापासून बंद दिसतंय हे घर, आजूबाजूला आपण विचारपूस करूयात का? सायली म्हणते, या घरातच मुलींना ठेवलं असावं, म्हणजे अशा गोष्टींसाठी अशी जुनाट जागा शोधतात.
चैतन्य म्हणतात, "पण वहिनी इथे 2-3 दिवसासाठी कोणी राहणार नाही हो. कसली पडीक जागा आहे." आता इकडे-तिकडे ते शोधाशोध करतात. अचानक एक माणूस तिथून जात असतो ब्लू शर्टवाला. आता सावंत त्या माणसाला आवाज देतात आणि म्हणतात, "इकडे ये रे. अरे ही जागा कधीपासून बंद आहे रे? कोणाची जागा आहे ही?" तो माणूस म्हणतो, "काही माहिती नाही साहेब. खूप दिवसापासून, खूप वर्षापासून ही जागा बंद आहे." चैतन्य म्हणतो, "कोणाचं घर आहे रे हे?" तो माणूस म्हणतो, "माहिती नाही हो साहेब मला." चैतन्य आणि सावंत त्या माणसाला चौकशी करत असताना अर्जुन आणि सायली इकडे-तिकडे शोधत असतात. आता सायलीच्या हाताला काहीतरी लागतं, ती चाचपसते, तर कव्हर असतं बरं का तिथे काळ्या रंगाचं. ते कव्हर ती काढते आणि आवाज देते अर्जुनला, चैतन्यला, "अहो इकडे या. भाऊजी हे बघा, या गाडीचा नंबर बघा. अहो सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला जी नंबर प्लेट दिसली ना, तीच ही गाडी आहे आणि तोच हा नंबर आहे. भाऊजी त्या गाडीचा नंबर आहे का तुमच्याकडे?" चैतन्य नंबर चेक करतो आणि म्हणतो, "अरे हो, येस. अरे अर्जुन, तू आरटीओ मधनं इन्फॉर्मेशन काढायला सांगितली ना, हीच नंबर प्लेट आहे ती बघ." आता चैतन्य, अर्जुन सगळे बघतात आणि त्यांना कन्फर्म होतं की मुलींना इथेच आणण्यात आलं होतं. अर्जुन म्हणतो, "इथेच आणलं असेल मुलींना या गाडी थ्रू. चल सायली, आपण आतमध्ये बघूयात." सायली आणि अर्जुन आता आतमध्ये जातात. खूप काळोख असतो बरं का. घराला त्या कुलूप आहे. म्हणून आता सायली अर्जुनने खिडकीतनं टॉर्च मारलाय मोबाईलचा आणि आतमध्ये काही दिसतं का ते बघतायत. आता अचानक त्या खिडकीच्या कोपऱ्याजवळच त्यांना एक नोटबुक दिसते बरं का. आता अर्जुन एका काठीच्या मदतीने ती नोटबुक अशी पुढे पुढे करतो आणि त्याच्या हातात घेतो. आता सायली ती नोटबुक चेक करते, म्हणजे असं थोडंसं काढताना त्याला स्ट्रगल झाला, थोडासा म्हणजे अडचण झाली असं दाखवलं त्यांनी. सायली म्हणत असते, "सावकाश हं." अर्जुनने ती नोटबुक हातात घेतली आणि सायलीने ती चेक केली लगेच आणि तिच्या लक्षात येतं की हे अक्षर मानसीचं आहे. सायली ते चेक करते आणि म्हणते, "अहो, हे अक्षर मानसीचं आहे." थोडक्यात त्यांना असं दाखवायचंय मंडळी की ते किती स्ट्रगल करतायत. सायली आता ते बघते आणि म्हणते, "ही मानसीचीच वही आहे." अर्जुन म्हणतो, "सायली तुला खात्री आहे?" सायली म्हणते, "अहो 100% खात्री आहे मला. आम्ही अभ्यास घ्यायचे ना तिचा." आता चैतन्य आणि सावंत आलेत सायली अर्जुन जवळ. अर्जुन म्हणतो, "हे बघ चैतन्य, अरे ही वही सापडली आम्हाला आतमध्ये. सायलीचं असं म्हणणं आहे की हे अक्षर मानसीचं आहे." चैतन्य म्हणतो, "वहिनी तुला खात्री आहे? अगं हे अक्षर दुसऱ्या कोणाचंही असू शकतं." सायली म्हणते, "नाही भाऊजी, मी अक्षर नीट ओळखते मानसीचं. ही वही मानसीचीच आहे." अर्जुन म्हणतो, "याचा अर्थ किडनॅप केलेल्या मुलीला त्यांनी इथेच ठेवलं होतं. हा त्यांचा अड्डा दिसतोय." सावंत म्हणतो, "मलाही असंच वाटतंय सर." अर्जुन म्हणतो, "सावंत, इथे कोणाला वॉच ठेवण्यासाठी तुम्ही ठेवाल का एखाद्या कॉन्स्टेबलला?" सावंत म्हणतो, "हो सर, मी करतो तशी व्यवस्था." आता चैतन्य म्हणतो, "ही वही ना मी फॉरेन्सिकला पाठवतो." सायली म्हणते, "नाही नाही भाऊजी थांबा. आपण आता इथून कुठलीही वस्तू हलवली ना तर त्यांना सुगावा लागू शकतो की आपण इथे येऊन गेलो. आपण ही वही जिथे होती तिथेच ठेवूयात. बघूयात इथे परत कोण येते ते." यांची पहिली शोधाशोध तर सक्सेसफुल ठरली आहे, पण मुली यांना मिळाल्या नाहीयेत बरं का मंडळी अजून. पण प्रिया आता यापुढे असा काही प्लॅन आखते जेणेकरून अर्जुन हिच्या या प्लॅनमध्ये अलगद अडकेल आणि अर्जुनवर प्राणघातक हल्ला होतो. प्रेक्षकांनो, कोणी कोणी कालचा प्रोमो पाहिला? खरं तर मला काल संध्याकाळीच प्रोमो द्यायचा होता, पण जरा तब्येत बरी नव्हती माझी काल. असो, तर आता इकडे कल्पनाताईंची तकतक चालू असते घरी. अजून सायली अर्जुन आले नाही. प्रतापराव म्हणतात, "असं काय ग करतेस कल्पना? अगं तूच परवानगी दिलीस ना त्यांना?" कल्पनाताई म्हणतात, "अहो हो दिली परवानगी, पण लवकर येणार होते ते, अजून आले नाहीयेत." अस्मिता म्हणते, "मी बाहेर गेले ना तर मम्माला एवढी काळजी वाटत नाही, जेवढी काळजी सायली बाहेर गेल्यावर वाटते. मम्माची सायली फेवरेट आहे ना, मम्माला करमतच नाही सायलीशिवाय." कल्पनाताई म्हणतात, "गप ग अस्मिता." प्रतापराव म्हणतात, "ओ अच्छा अच्छा, म्हणजे मी जर घराबाहेर गेलो तर कल्पनाला कळत पण नसेल. काय ग ए कल्पना, आम्ही दोघं तुला दिसतो का ग?" लगेच अस्मिता म्हणते, "हो मम्मा, तुला दिसते का ग मी? दिसतोय का आम्ही दोघं तुला?" प्रतापराव म्हणतात, "कल्पना, ए कल्पना, हे बघ मी प्रताप, मी इथे बघ, इथे बसलेला आहे. दिसतोय का तुला?" जरा गंमत करतात हे कल्पनाताईंची. मग आता प्रतिमात्या म्हणतात, "नका रे कल्पनाला त्रास देऊ." अस्मिता म्हणते, "ए मम्मा, मी तुझी मुलगी आहे बरं का अस्मिता, लक्षात ठेव बरं का." कल्पनाताई म्हणतात, "हो हो माहितीये हां, सायलीशिवाय मला सध्या काही दिसत नाहीये." "ए अस्मिता, तू जेव्हा प्रेग्नेंट होतीस ना तेव्हा तुझ्या बाबतीत मी अशीच वागायचे हां." तेवढ्यात अर्जुन सायली आलेत बरं का, आणि सायलीच्या पायाला गोळे आलेत आता. ती 7व्या महिन्याची प्रेग्नेंट आहे ना आणि अशी फिरते आता रात्रीची वगैरे, तर त्यामुळे तिला त्रास होतोय. कल्पनाताई एकदम पॅनिक होतात. "अरे बापरे, काय ग सायली, काय झालं? बस बरं बाई, तू इथे बैस बरं." आता त्या खूप घाबरून जातात. सायली म्हणते, "काही नाही आई, जरा पायाला गोळे आलेत माझ्या." कल्पनाताई, प्रतिमा त्या दोघी पॅनिक होतात बरं का. मग कल्पनाताई म्हणतात, "अगं बाई श्वेता, कुठेस तू? अगं पटकन एका टपमध्ये गरम पाणी आण बरं. हां, पाण्यात मीठही घाल हं." कल्पनाताईंना फार टेन्शन येतं. "अगं बाई सायली, तुझे पाय चेपू का?" सायली म्हणते, "आई नको नको, राहू द्या."
लगेच आता कल्पनाताई प्रतापरावांना म्हणतात, अहो अश्विनला फोन करा बरं आणि त्याला सांगा डॉक्टरला घेऊन या सोबत. आणि अस्मिता तुझ्याकडे पाय दुखायचं औषध आहे का? अगं जा घेऊन ये बरं. प्रतापराव म्हणतात, अगं हो कल्पना, हो शांत हो जरा. कल्पनाताई म्हणतात, काय अहो बघा ना कसे पाय दुखताय सायलीचे. सायली आण बरं इकडे, तू पाय दाखव बघू दे बरं मला. काय तू पण ग, काळजी घेता येत नाही का तुला स्वतःची? आता इकडे प्रिया, राकेश आणि सचिनचा सीन दाखवलाय. हे दोघे जण प्रियाला भेटायला आले. प्रिया आता त्यांची लीडर आहे बरं का. इथे मला असं वाटलं जसं काही प्रिया यांची डॉनच आहे. आता यांचा प्लॅन फ्लॉप झाला ना, म्हणून प्रिया या दोघांकडे अशी बघत असते रागाने आणि यांच्याभोवती चक्रा मारत असते. आणि राकेश सचिन तिला एक्सप्लेनेशन देत असतात. राकेश म्हणतो, बरं झालं त्या श्वेताने वेळेवर फोन केला, नाही तर आपण संपलो होतो. सचिन म्हणतो, अर्जुन सायली हात धुवून या सगळ्या प्रकरणाच्या मागे लागलेत. आता कुठलाही हलगर्जीपणा करून चालणार नाहीये. प्रिया आता त्या दोघांकडे अशी एकटक बघत असते रागाने. सचिन घाबरतो बरं का आता आणि म्हणतो, अगं ए प्रिया अशी का बघतेस तू? प्रिया म्हणते, थांबलात का? बोला ना बोला, मी ऐकते ना. सचिन म्हणतो, अगं प्रिया तू चिडू नकोस, मला माहितीये काही गोष्टी गेल्यात हाताबाहेर, पण अगं मी प्रयत्न करतोय, मी करतोय सगळं मॅनेज, तू टेन्शन घेऊ नकोस. प्रिया आता खाली बसते बरं का यांच्या समोर आणि म्हणत असते, पुढचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे ते सांगा. नाही सगळं कळत राहायला हवं बरं का मला. थोडंसं जरी दुर्लक्ष झालं ना की अख्खा डोलारा कोसळतो. सचिनने आता फोन दिलाय बरं का प्रियाच्या हातात आणि म्हणतोय, हे लोकेशन बघ, या लोकेशनवर आपण मानसीला ठेवलं होतं, म्हणजे त्या टोनीचा कोणी मित्र आहे त्याचं घर होतं. आता लगेच प्रिया म्हणते, आणि बाकीच्या मुली कुठे आहेत? राकेश म्हणतो, त्यांना आम्ही आश्रमात शिफ्ट करणार आहोत. लगेच प्रिया म्हणते, खाल्ली माती ना, लगेच माती खाल्ली ना. सचिन म्हणतो, अगं म्हणजे? प्रिया म्हणते, आपण एवढ्या दिवसापासून मानसीला का धमकवतोय? कारण ती जेव्हा या केससाठी कोर्टात उभी राहील तेव्हा ती अर्जुन सायलीच्या वतीने नाही, आपल्या बाजूने बोलायला हवी आहे. ही मानसी आपल्या केसचा हुकुमाचा ऐका आहे. सचिन म्हणतो, प्रयत्न सुरू आहेत प्रिया. प्रिया म्हणते, प्रयत्न नको करू सचिन, अरे ऍक्शन मध्ये कधी आणणार आहेस तुझा हा प्लॅन? कधी येणार आहे हा प्लॅन ऍक्शन मध्ये? आता प्रियाचं ते अवतार पाहून सचिन जरा घाबरलाय आणि त्याने तिला आज विचारलंय पण बरं का, की तू जेलमध्ये आल्यापासून जरा विचित्रच वागते म्हणून. हे सगळ्यांनाच कळतंय बाबा, ती आधीपासूनच विचित्र वागते. असो, आता मध्ये सायली अर्जुनचा सीन दाखवलाय बरं का त्यांनी. सायलीला आता कल्पनाताई पटकन पाय बी शेकून देत असतात. सायली म्हणत असते, आई नको ना, राहू द्या ना, मला बरं वाटते ना. आता श्वेता म्हणते, सायली ताई तू अजिबात काळजी घेत नाहीस स्वतःची. मग कल्पनाताई म्हणतात, हो ना, तेच म्हणत असते मी, सायली काही माझं ऐकत नाही. अर्जुन म्हणतो, मम्मा तू असं बिहेव करतेस जसं काही आत्ता सायलीची डिलिव्हरी होणार आहे. कल्पनाताई म्हणतात, गप्प बस बरं अर्जुन, तुला म्हटलं होतं ना मी, सायलीला त्रास होईल, बाहेर नेऊ नको. अस्मिता म्हणते, झालं मम्मा, सायलीला घरात बसवण्याबद्दल बोलायला लागली. अगं ए मम्मा, परदेशात ना बायका 9व्या महिन्यापर्यंत काम करत असतात, चालत जाऊन त्या ऍडमिट पण होतात आणि डिलिव्हरी घेऊन बाळाला घरी पण आणतात. कल्पनाताई चिडतात आता अस्मितावर आणि म्हणतात, गप्प बस अस्मिता, मला नको कौतुक सांगू तुझ्या परदेशाचं, आपण भारतात राहतो, लक्षात ठेव. अस्मिता म्हणते, मम्मा अगं या दिवसात हालचाल केलेली चांगली असते, तुला माहिती आहे. कल्पनाताई म्हणतात, गप्प बस अस्मिता, मला शिकवू नकोस. सायलीला आता 8वा महिना लागलाय आणि आता हालचाली जरा जपून कराव्या लागतात. आणि अर्जुन, तुझी जी काही शोधाशोध चालली आहे ना, त्यामुळे सायलीचे पाय भरून आलेत बघ. प्रतापराव म्हणतात, हो बाबा अर्जुन, सायलीला ना या अवस्थेत असं धावपळ नको करायला लावू बाबा. अरे तिच्या पायावर सूज वगैरे आली तर तिला पेन किलर पण देता येणार नाही. तुम्हाला कळत कसं नाही रे पोरांनो? कल्पनाताई म्हणतात, नाही तर काय, हे सगळं दुखणं ना ओढवून घेतलेलं आहे माझं ना, हे पोरं ऐकतच नाहीत. शेवटी प्रतिमा त्या म्हणतात, अगं कल्पना जरा शांत हो, छोट्या मोठ्या गोष्टी होतात गरोदरपणात. अर्जुन म्हणतो, मला तेच म्हणायचंय मम्मा, तू ना एकदम पॅनिक मोडमध्ये गेल्यावर ऐकतच नाहीस काही. सायली म्हणते, थांबा हो जरा थांबा आई, मी जेवून घेऊ का, मला भूक लागली आहे. कल्पनाताई म्हणतात, हो चल लवकर चल बाई जेवायला, चल बरं श्वेता वाट बरं. आता बघा, सायली अर्जुनला दटावते की कल्पनाताईंना काही बोलायचं नाही म्हणून. सायली आवाज देते सगळेजण गेल्यावर, आहो इकडे या बरं. हे बघा, तुम्ही आईंशी उगाच वाद नका घालू हं. तुम्हाला जे काही सांगायचं ना ते त्यांना समजावून सांगा, त्या त्यांच्या जागी बरोबर आहे बरं, उगाच त्यांच्यावर आवाज नका ओढवू. लगेच अर्जुन हात जोडतो आणि म्हणतो, कळलं कळलं, तुमच्या दोघींचं असं आहे ना की तुझं माझं जमेना, ते काय असतं ते पुढे? सायली म्हणते, तुझ्या वाचून करमेना. अर्जुन म्हणतो, हा तसंच आहे ते तुमच्या सासू सुनेचं. सायली म्हणते, आई मुलीचं असंच असतं, तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलता? अर्जुन म्हणतो, बरं. आता अर्जुन आणि सायली एकमेकांसोबत बोलत असतात ना, तेव्हा श्वेता त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून असते. ती विचार करत असते, हे दोघे जण काय बोलत असतील, काही इन्व्हेस्टिगेशन बद्दल असेल का, हे खरंच शोधायला गेले होते मुलींना की आणखीन कुठे गेले असतील? म्हणजे यांनी अगदी बारीक लक्ष ठेवलंय आता अर्जुन सायलीवर बरं का प्रेक्षकांनो. घरात ही श्वेता असल्यामुळे
अर्जुन आणि सायलीचे सगळे अपडेट प्रियाला आणि सचिनला कळत आहे. पण श्वेता एवढी गोड वागते ना प्रेक्षकांनो, त्यामुळे या सगळ्यांना श्वेतावर शंका सुद्धा येत नाही. आता सचिन आणि प्रियाचा सीन दाखवलाय. प्रिया आता पुढचा प्लॅन ऑफ ऍक्शन स्वतःच सांगते बरं का सचिनला. प्रियाने सचिनचा फोन घेतलाय हातात, ते लोकेशन दाखवायला घेतला होता ना फोन हातात तिने. प्रिया आता तो फोन हातात घेते. सचिन तिला विचारत असतो, प्रिया नेमकं तुला काय सांगायचंय? प्रिया आता ते सिम कार्ड काढते आणि म्हणते, प्रिया सचिनला म्हणत असते, ज्या क्षणी त्या सायलीला बेल मिळाली ना, त्या क्षणापासून आतापर्यंत मी पुन्हा तिला इथे पाहण्यासाठी तडफड करते. प्रिया हे सगळं बोलत असताना त्या सचिनच्या मोबाईलमधनं सिम कार्ड काढत असते बरं का, आणि एकीकडे हे सगळं बोलत असते. खरं तर प्रिया फक्त आणि फक्त स्वतःच्या आत्मसमाधानासाठी, स्वतःला समाधान मिळावं म्हणून सायलीला त्रास देते बरं का प्रेक्षकांनो. आता आपण मालिकेतल्या कथेबद्दल आणि पात्राबद्दल बोलतोय. प्रियाने सायलीला त्रास द्यायचा कुठलाच मोटिव्ह आता खरं तर राहिलेला नाहीये, पण उगाच चाललंय हे सगळं. तर प्रिया म्हणत असते, त्या मानसीलाच सायलीला इथे परत आणण्यासाठी आपण वापरायचं. त्या मानसीला जर आपण आपल्या मर्जीप्रमाणे वागवू शकलो ना, तर सायली परत इथे येईल, आणि हा प्लॅन उद्याच्या उद्या आपण करायला हवा. प्रिया असं बोलते आणि सचिनचं ते सिम कार्ड तिच्या दाताने तोडून टाकते बरं का. राकेश म्हणतो, अगं प्रिया असं का केलंस तू? आता इकडे सायली दाखवली आपल्याला मध्ये. सायली सतत विचार करत असते तिला भेटलेल्या CCTV फुटेजचा, म्हणजे व्हॅनमधनं ते दप्तर खाली पडलं, आता तिला ती व्हॅनही सापडली, नेमक्या मुली कुठे असतील, काय अवस्थेत असतील, याबाबत सायलीला खूप काळजी वाटते बरं का मंडळी. आता बघा तेवढ्यात तिथे श्वेता येते बरं का. सायली तिच्या विचारात गुंगलेली असते. श्वेता येते तिच्यासाठी गरम पाणी घेऊन. श्वेता मुद्दाम गोड गोड वागते, सगळं काही सायलीकडनं काढून घेण्यासाठी. सायलीची तंद्री अचानक तुटते बरं का. सायली म्हणते, अगं ए श्वेता, अगं राहू दे, तू कशाला माझे पाय वगैरे धुतेस? श्वेता म्हणते, अगं सायली ताई तुझी काळजी घेऊ दे, चांगलं वाटतं मला. सायली म्हणते, नको ग श्वेता, अगं मला असं कसं तरी होतं ग. श्वेता म्हणते, हो मला सगळं कळतं सायली ताई, तुझ्या समाधानासाठी नाही, मी माझ्या समाधानासाठी करते आणि तुझ्या होणाऱ्या बाळासाठी. करू दे ग सायली ताई, पण तुला खूप त्रास होत असेल ना, अस्वस्थ होत दिसतेस ग ताई तू, मानसीचा आणि इतर मुलींचा विचार करतेस ना. अर्जुन सरांना काही कळलं ग मुलींबद्दल? बघा ना प्रेक्षकांनो, किती गोड गोड बोलते ही. सायलीला शंका पण येणार नाही तिच्यावर, आणि कोणालाच येणार नाही हो. सायली आता सहजरित्या तिला सांगायला जाते, अगं हो ना, पोलिसांना लोकेशन सापडलं होतं, आम्ही गेलो होतो बघ एके ठिकाणी आज, आणि त्या CCTV फुटेजमध्ये ना आम्हाला आज. आता सायली पुढे काही बोलणार तेवढ्यात कल्पनाताई येतात आणि म्हणतात, सायली काय ग बाई, पाय दुखायचे थांबले का? आणि श्वेताचा प्लॅन पुन्हा फ्लॉप होतो, असं ते नेहमी दाखवतात मालिकेमध्ये. सायली म्हणते, हो आई आता मला बरं वाटतंय. आता सचिन आणि प्रियाचा सीन दाखवलाय. आता हा सीन शेवटचा आहे. प्रिया आता सचिनचं सिम तोडते, तेव्हा सचिन म्हणतो, अगं ए प्रिया, हे काय केलंस तू? प्रिया म्हणते, दर 10 कॉल झाले ना की तू तुझा सिम तोडायचास असा, आणि लक्षात ठेव यामुळेच तुझ्यापर्यंत कोणी पोहोचणार नाहीये. लगेच राकेश म्हणतो, हो सचिन, प्रियाचं बरोबर आहे, या बाबतीत आपण प्रियाचं ऐकायला हवंय. प्रिया म्हणते, ए राकेश, फक्त या बाबतीतच नाही, प्रत्येक बाबतीत तुम्ही माझं ऐकायचंय. आता आपण मूळ मुद्द्यावर येऊयात. बिचारा अर्जुन त्या मानसीला शोधत असेल ना, मग आपण त्याची मदत करायला हवी. सचिन म्हणतो, मदत करायची अर्जुनची? प्रिया म्हणते, हो, आपण मानसीला अर्जुन समोर उभं करायचं, आणि मग ती या केससाठी कोर्टात उभी राहील. अर्जुन तिला कोर्टात उभं करेल आणि सांगेल की हे अल्पवयीन आहे, पण जेव्हा मानसी सांगेल ना की हे सगळं ती सायलीच्या सांगण्यावरनं करत होती आणि सायलीनेच हे सगळं केलंय, जेव्हा ती सायलीला अडकवेल ना, तेव्हा त्या गोष्टीचा जो आनंद असेल ना, तो वेगळ्याच लेवलचा असेल. आता सचिनला लक्षात येते बरं का, प्रिया काहीतरी विचित्रपणा करते. प्रिया म्हणते, असं जर झालं ना तर सायलीच्या अंगावर परत परत पांढरी साडी, विस्कटलेले तिचे केस, आणि मला तो सगळं काही परत बघायचंय. नाही, मला दिसणार सायली पुन्हा पांढऱ्या साडीत दिसणार मला. प्रिया अशी विचित्रासारखी वागते ते बघून राकेश आणि सचिन जरा घाबरलेच आहे. सचिन आता प्रियाला विचारतोच, काय गे प्रिया, जेलमध्ये आल्यापासून तुझं वागणं जरा विचित्रच झालं ना? नाही म्हणजे आय अंडरस्टँड, म्हणजे मानसिकरित्या माणूस जरा डिस्टर्ब होतो जेलमध्ये. प्रिया आता एकदम उभी राहते बरं का सचिन समोर आणि म्हणते, आवाज नाही करायचा, शांत राहायचं, आणि मी जे सांगते ना तेवढंच ऐकायचं. मानसीच्या काही खुणा अर्जुन आणि सायली समोर ठेवायच्या. सायली अर्जुन अलगदरित्या आपल्या जाळ्यात अडकतील. सचिन म्हणतो, अगं पण मेन प्रॉब्लेम तर शिल्लक आहे ना, त्या मानसीला किती काही समजवलं तरी ती काही म्हणजे आपल्या बाजूने बोलणार नाहीये. ती जर कोर्टात आपल्या बाजूने साक्ष द्यायला तयार नाही झाली तर? प्रिया म्हणते, त्याची चिंता तू करू नकोस सचिन, मानसी आपल्या मर्जीप्रमाणे कशी वागेल ना ते मला चांगलंच माहिती आहे. प्रियाने काय प्लॅन पुढे आखून ठेवलाय ना ते तिलाच माहिती बाबा प्रेक्षकांनो. पण आता लवकरात लवकर या सगळ्या केसचा निकाल लागला पाहिजे बरं का प्रेक्षकांनो.
प्रेक्षकांनो, माझा एक अंदाज आहे बरं का, आता प्रिया अर्जुनवर प्राणघातक हल्ला करेल आणि त्यात अर्जुन घायल होणार आहे. म्हणजे जवळपास अर्जुनला बापरे, त्यांनी प्रोमोत जे काही दाखवलं आहे ना, कांट एक्सप्लेन बरं का प्रेक्षकांनो. पण आता अर्जुनच्या वतीने ही केस रविराज लढतील असं मला वाटतं बरं का, आणि सायलीला ते निर्दोष मुक्त करतील. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मी मागे पण म्हटले होते की रविराजांची एंट्री एका खास पॉईंटवर दाखवतील ते. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो? मला नक्की सांगा हां कमेंटमध्ये. तर आजचा हा एपिसोड इथेच संपला बरं का. आता पुढचा प्रोमो त्यांनी काय दाखवला बघा. प्रिया आता पुन्हा एकदा सचिनशी मोबाईलवर बोलताना दाखवली आहे पुढच्या प्रोमोत. प्रिया सचिनला विचारत असते, सचिन त्या पेनड्राईव्हमध्ये कुठले असे लोकेशन आहेत ज्या लोकेशनपैकी एखाद्या लोकेशनवर आपण त्या मानसीला आणि मुलींना शिफ्ट करू शकू? सचिन म्हणतो, हो आठवतं ना मला. मग प्रिया म्हणते, मानसीला जर आपण त्या लोकेशनपैकी एका पत्त्यावर शिफ्ट केलं ना, तर ते आपोआप त्यांच्यापर्यंत पोहोचेल. इकडे सायली उठलेली असते आणि तिच्या मोबाईलकडे बघून रडत असते आणि म्हणत असते, कुठेस तू बाळा? मनू तू सुखरूप आहेस ना? काळजी करू नकोस हं, आम्ही लवकर तुला सोडवू बेटा. अर्जुन त्याच वेळेला गाढ झोपलेला असतो बरं का. इकडे प्रिया म्हणत असते, आता ना एका दगडात आपण 2 पक्षी मारायचे सचिन, मानसी आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रिया आता मानसी थ्रू अर्जुनवरती हल्ला करणार आहे. म्हणजे मानसीचा पत्ता अर्जुनला कळेल, तो तिथे येईल आणि हे अर्जुनवर प्राणघातक हल्ला करतील. असो प्रेक्षकांनो, काहीही झालं तरी विजय सत्याचाच होणार आहे. त्यामुळे बघत राहा. ठरलं तर मग आता लवकरात लवकर यांनी केसचा निर्णय द्यावा, एवढीच काय ती आपल्या प्रेक्षकांची अपेक्षा आहे. चला तर मग उद्या भेटूयात मंडळी पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत मंडळी काळजी घ्या बरं का स्वतःची. टेक केअर. धन्यवाद.